तर जय श्रीराम भावानो, आज गायांचं काम आवरून घेतलं. त्यानंतर मग वैरण काढायला जायचं म्हणलं. मग आलो टोचन किंग पाशी. इथं आलो तर याचा मोठा टायर पंक्चर झालता. त्यानंतर मग टॉली सोडून घेतली आणि मग टायरातलं पाणी मोकळं करायला सोडून दिलं. तिथनं मग आलो हिरीवर. तोपर्यंत मक्काला पाणी पाजून घ्यायचं म्हणलं. मग काय मोटर पण चालू होईना. मग बघितलं तर काय मोटर पण जळली होती. मग काय आता मोटर रिपेअर न्यायला लागते म्हणल्यावर मग खोलून घेतली. तिथनं मग घरी आलो तर काय शिळेला 2 मेंबर झालते नवीन. त्यानंतर मग आपली युनिकॉर्न घेऊन आलो गावात आमेरच्या गॅरेजवर. मग तिथनं आमेरला घेतला आणि आलो घरी. मग इथं टोचन किंगला जॅक लावून टायर खोलून घेतला. तिथनं मग आलो गॅरेजवर, हवा भरून पंक्चर चेक केलं. त्यानंतर मग घासून गरम करायला लावलं. मग गरम झाल्यावर आपली युनिकॉर्न घेऊन आलो टोचन किंग पाशी. त्यानंतर मग टायर बसवून घेतला व्यवस्थित. त्यानंतर मग दुधाची मशीन चालू केली आणि मग टायरात पाणी भरून घेतलं व्यवस्थित. त्यानंतर मग आजच्या कामाला आपला टोचन किंग रेडी झाला. मग टॉली जोडून घेतली. तिथनं मग सिद्धू मुसेवाल्याची गाणी लावली आणि टोचन किंग घेऊन निघालो शेताला. ਤੂੰ ਮੂਸੇਵਾਲਾ ਦੇਖ ਅੱਗ ਕਿੰਨੀ ਨੇਮ ਚ ਜਦੋਂ ਦਾ ਮੈਂ ਆਇਆ ਸਾਰੇ ਬਾਰ ਹੋਏ ਗੇਮ ਚੋਂ ਮਨੀ ਓ ਮਾਈ ਮਾਈਂड ਕੋਈ ਹੋਰ मग इथं आल्यावर हत्तीघास काढून घेतला. त्यानंतर मग टोचन किंग मध्ये लोड केला आणि तिथनं मग निघालतो घरला. तर इथं आपली सबस्क्रायबर आलती. मग त्यासनी बाय केला आणि तिथनं मग निघालो घरी. मग जाता जाता आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका.